आता एक मोठी बातमी। मुंबईतील कबूतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजानं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करण्याचं ठरवलंय। आझाद मैदानावर आजपासून जैन समुदायाचा उपोषणाला सुरुवात होणार आहे। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढल्यानंतर आझाद मैदानामध्ये उपोषणाला सुरुवात होणार आहे। एका बाजूला महापालिका प्रशासनानं मुंबईत 4 नवीन ठिकाणी कबूतरांना खाद्य देण्यास परवानगी दिलेली असताना दादरच्या कबूतरखान्यासाठी आज उपोषण करण्यावर ठाम असल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, कबूतरखान्याचा मुद्दा हा आता पुन्हा तापण्याची शक्यता आहे, कारण जैन समुदायाकडून आजपासून उपोषणाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे। काय अपडेट? एकंदरीत आपण पाहिलं तर कबूतरखान्याचा विषय हा प्रचंड गाजताना पाहायला मिळतो। गेल्या अनेक दिवसांपासून याच विषयावरती चर्चा होत आहे आणि आपण पाहिलं तर जैन समुदाय यावर आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। जैन समुदायाचं असं म्हणणं आहे की मुंबईतील जे पण कबूतरखाने आहेत ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे, यासाठी बीएमसीने काही वेळ घालू नये। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी नगरसेवक पुराण जोशी सर आहेत। सर, कशा प्रकारे हे उपोषण आता सुरू होणार आहे, कशा प्रकारे असेल, मेन उद्देश काय असेल या मागचा? हे अमरण उपोषण आहे आणि हे अमरण उपोषण याच्यासाठी आहे की जे कबूतर आहेत त्यांचे प्राण जातात आहेत। जेव्हा एका बाजूला कबूतर जे आमचे शांतीनाथ भगवानचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे सिंबल आहेत, तर ते बाजू एका बाजूला मरतात आहेत, तर गुरु महाराज यांच्या निलेश मुनी महाराज साहेब यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कसं खाऊ शकतो। सरकारला 4 महिन्याची वेळ दिली होती। 4 महिन्यात सरकारने निर्णय घेतला नाही। सरकार पशुबद्दल सिरियस आहे असं दिसत नाहीये आणि त्यामुळे अमरण उपोषण करावं लागलंय। सर, 4 दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे की आता जे 4 ठिकाणं त्यांनी सांगितलेली आहेत कबूतरखाने या ठिकाणी सुरू करण्यात यावी, त्या 4 ठिकाणी पुन्हा एकदा कबूतरांना खाद्य देण्यात यावे अशी परवानगी देखील त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडून। मला जरा शॉकिंग आहे की कमिशनर साहेबांनी असा निर्णय घेतलाय, का की कमिशनर साहेब IAS ऑफिसर आहेत, त्यांना संपूर्णपणे माहिती आहे की प्रत्येक एरियामध्ये कबूतरखाना दिलं पाहिजे। ते सिटी लिमिट्स, आउटर लिमिट्स ह्या जागेवर जे दिलं तर ते चालणार नाही। जे कुलाब्यातला कबूतरखाना आहे ते कुलाब्यात दिला पाहिजे। तुम्ही स्पॉट जरी बदली केला 1-अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये तर ठीक आहे, पण तुम्ही कुठेही काही देणार ते थोडी चालणार। आणि ते मागणी करणारे लोक कोण होते? मागणी करणारे लोक एक विशेष जैन लीडर आहेत, त्यांचे संगतमताने ते करण्यात आलं होतं की उपोषण होई नाही, इट्स पॉलिटिक्स गोईंग ऑन। बेसिकली हे पॉलिटिक्स झालंय की ह्या आंदोलनाला कसं संपवायचं, त्याचा तो एक प्रकार होता। एक पब्लिक ओपिनियन कसं बनवायचं आणि आमचे मुनी साहेबांच्या जे करतात ते चुकीचं कसं आहे ते एक मेसेज द्यायचा होता, ते त्याच्या हिशोबाने त्यांनी केलंय। पण आम्हाला ते काय मेसेज त्यांना द्यायचे नाही द्यायचे आम्हाला घेणं देणं नाहीये। आम्हाला जे जुने कबूतरखाने आहे ते परत चालू करून पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जरी ते वेळ दिलं 2 तास 3 तास ते आम्ही अग्री करू। मुलुंडमध्ये जो कबूतरखाना सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये आता खासदार संजय दिना पाटील यांनी विरोध दर्शवलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की त्या भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे आणि याच संदर्भातलं पत्र देखील त्यांनी दिलेलं आहे। मी आपल्याला सांगितलं संजय दिना मामा पाटीलचं मी स्वागत करतो, त्यांनी जे ऑपरेशन घेतलंय त्याच्या। असं आहे की तुम्ही कबूतरखाने हलवू शकत नाही, सिंपल थिंग। ते आपले झोपडपट्टीमध्ये राहणारे झोपडपट्टी वासिया नाही आहेत ज्यांचा तुम्ही स्थलांतर करू शकतो। एक गोष्ट सरकारला समजून घ्यावी लागेल, कबुतरांनी माणसाची जागा घेतली नाहीये, माणसाने कबुतराची जागा घेतलेली आहे। म्हणून जरी स्थलांतर करावं लागलं तर माणसाच्याच होणार, कबुतरांच्या होणार नाही। उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे, अखेर कधीपर्यंत हे उपोषण सुरू राहील, काय म्हणणं आहे आपल्यावर? ज्यापर्यंत सरकार कबूतरखाने परत उघडत नाही त्यापर्यंत हे उपोषण चालू राहणार आहेत। सरकारने परवानगी दिली नाही दिली सरकारच्या हातात आहे, सरकारला काय करायचं आहे। पण सरकारला हे ठरावं लागेल की जैन समाजाच्या धार्मिक भावनेला ठेस पोचून त्यांना महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या समोर जायचा की नाही जायचा। दुसरं असं आहे की बिहारमध्ये आता इलेक्शन चालू आहेत, त्याच्यावर याचा परिणाम काय होणार हे सुद्धा महाराष्ट्र सरकारला गंभीर्याने
विचार करावा लागणार, का की जैन समुदाय फक्त मुंबईमध्ये, फक्त कुलाबामध्ये किंवा इकडे नाही आहे, संपूर्ण जगामध्ये आहे. आणि संपूर्ण जगामध्ये हा मेसेज आपल्या लोकांच्या कृपेने आमच्या गुरु महाराज साहेबांचा हा निरोप जाणार आहेत की हे जे सरकार आहेत आमच्याकडे, हे सरकार जैन धर्माबद्दल किती सिरियस आहेत. पण जर पाहिलं तर पुराणदोशी यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, त्यांची जी मागणी आहे की मुंबईत पूर्णपणे जे कबूतरखाने आहेत ते पूर्वीसारखे सुरू करण्यात यावे, जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण जे आहे ते सुरूच राहणार आहे. आता जर आपण पाहिलं तर निलेशचंद्र मुनी यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, मग कितीही दिवस होते, परंतु हे उपोषण जे आहे ते अखेरपर्यंत सुरूच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत.